इतिहासात घडलं नाही असं होणार आहे. असला चॅलेंज तुम्ही आतापर्यंत बघितला नसणार आहे. बघूनच घ्या. तर भावांनो, जय श्रीराम. मी हाय तुमचा गावाकडचा शुभ्या. आजचा चॅलेंज किंवा आजचा ब्लॉग हा फक्त आव्हानांनी भरलेला आहे. टायमर सुरू झालेला आहे. असला ब्लॉग तुम्ही आतापर्यंत पाहिला नसन. असलं मरणाचं कडक ऊन आहे, त्यात आपल्या बाबूने लावलेली पैन तुम्ही पहा. आता अर्धा तास उन्हात झोपलेलो आहे मी. आणि तुम्हाला सांगतो आता थोडस ऊन लागल्यामुळे ते आता लाल पडत असतो चारा. तर आता किती मिनिटं राहिले आपले? कंट्रोल बाबू कसं वाटतंय? कोण आहे क्वालिटी? आता संध्याकाळी खाऊन उन्हाळा लागत असते. ज्ञानू, तुला काय वाटतंय? बाबू चॅलेंज पूर्ण करीन का नाही? पूर्ण करीन, 100% 100% पूर्ण. शुभम, तुझं काय म्हणणं आहे? नाही करीन, पूर्ण करीन. ओम, वाला झालाय ते अक्का करीन, नाही तर काय करीन मग आता. थोडा खराब हो जाएगा मैं अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी. बाबूला पहिलं चॅलेंज होतं भर उन्हात 500 रुपयात फक्त कपडे ओली करायचं परमिशन होते आणि झोपायचं होतं. आणि तेवढंच नाही, पुढचं चॅलेंज तर अजून खतरनाक आहे. त्यासाठी मिस करू नका. आणि एक आम तुला बी देतो. लागलेला का आता बाबा नशिबाईला का शिरवाळ काय पडते, वार काय सुटते. ते म्हणतात ना, तुम रक्षक का हू कोडर ना. अगदी तसंच मारुतीरायाचा भक्त त्याच्यासाठी साक्षात आयु देवता येऊन मदत करतो. अरे जिंकलो की मी. आता काय पाहिजे अजून? जोर आणू काय एक दोन? बाबू एक चॅलेंज जिंकून खुश झाला आणि त्यावर एक दुसरं चॅलेंज भेटलं. आता पेवर ब्लॉक वरती चटई टाकायची आणि शरीराची कोणतीही हालचाल न करता एका जागेवर स्थिर झोपायचं. त्यासाठी सर्वांनी आम्ही मिळून 50-50 रुपये काढले. आणि बाबूला काय ही किरकोळ वाटलं. बघा ना आता कसं होते त्याचं बेकारच होणार आहे. परंतु पहिल्या चॅलेंज पेक्षा हा चॅलेंज बाबूसाठी खतरनाक ठरला. आमचा ओम 50 रुपयाची पूर्ण वसुली करतो. बाबूच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवू नये. बाबू थोडा तरी हल्ला की ओम लगेच म्हणतोय 50 रुपये कट. पण हा बी चॅलेंज पूर्ण करण्यात बाबू यशस्वी झाला. बोल बजरंग, अरे बोल बजरंग. आता पहिला चॅलेंज हा भाऊने लावला होता 500 रुपयावर. आता सगळ्यांना 20 रुपयाचा खर्च. याच्यावर भाऊने पलटी झालेला नांगर उचलला आणि एकटा खुश न होता सगळ्यांना खुश केलं आणि आपली ताकद सिद्ध केली. पहिलवान नाव आहे म्हणतो